म्हणजे ज्यांना आमदार करण्यासाठी आपण इथं जमलोय, केवळ त्यांना आमदार नाही तर आदरणीय पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना त्यांची जागा दाखवून राजू भाऊंना आता आमदार करायचं या निर्धाराला जमलेले तुम्ही सगळेजण. खरं तर आल्यानंतर वाकून बळीराम काकांना नमस्कार केला तो त्यांच्या वयासाठी केवळ नव्हता. हा नमस्कार गेली 60 वर्ष अव्याहतपणे आदरणीय पवार साहेबांची सावली सारखी साथ जर कोणी केली असेल तर आमच्या काकांनी केली. त्यामुळे जेव्हा कधी कार्यक्रमात काकांना बघतो तेव्हा आदरानं नतमस्तक व्हावं असं वाटतं. कारण काल परवा झालेल्या गोष्टी लोक विसरतात आणि मग काकांसारखा मुरब्बी राजकारणी असल्यावर काकांनी बी खोनगाड बरोबर बांधली. 5 वर्षापूर्वी अमोल कोल्हेची नानज मध्ये सभा झाली होती आणि नानज मध्ये सभा झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या नावानं ज्यानं मतं मागितली त्याला मोहोळ विधानसभेने आमदार केलं होतं. आणि आता राजू भाऊ तुमचं आधीच अभिनंदन करतो की आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. कारण माणसं विसरत नाही, माणसं वागणं विसरत नाही. म्हणजे मी तर लई साधा माणूस छोटा माणूस आहे असं करू नका. आपली काय नदी किनारी 80 एकर जमीन नाही, आपला का 80 एकराचा सातबारा नाही. आपण साधा अल्पभूधारक शेतकरी जरी खासदार असलो तरी पण ज्यांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून विकासासाठी जाण्याची भूमिका घेतली. आत्ता मला कळलं काका तुमचं भाषण ऐकत असताना सीना नदीच्या किनाऱ्यावर 80% सातबारा जर लोकांचा होत असेल तर ते 50 खोके नाही ते 10% जास्त महत्वाचे असतील. त्यामुळं कदाचित या गोष्टी होत असतील. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही वाटते की 2 जुलैला जेव्हा पक्ष फुटला, जेव्हा पक्ष फोडण्यात आला तेव्हा खरं तर दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे 2 नेते जसं गिधाड भक्ष्याकडे बघत असत तसं बघत होते महाराष्ट्राकडे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडघे टेकतील, आदरणीय पवार साहेब शरण जाईल, महाराष्ट्र शरण जाईल, आदरणीय साहेब हार मानतील. अशा भूमिकेत हे नेते बसलेले असताना पवार साहेबांनी सांगितलं गुडघे टेकणार नाही, हारणार नाही, मी लढणार आणि मी जिंकणार. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी जो कौल घेतला म्हणजे माननीय खासदार प्रणितीताई शिंदेना तब्बल 61,000चं मताधिक्य हे मोहोळ विधानसभेने दिलं. आणि आता तो विधानसभा म्हणजे लोकसभा तो झाकी थी, विधानसभा भी बाकी है. त्यामुळे लोकसभेला फक्त आपल्याला जे लीड दिलं होतं त्याच पद्धतीने आता विधानसभेला काम करायचं. कारण एका कंत्राटदाराचा एक किस्सा मला आठवला. मोठा कंत्राटदार होता, रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. भोपाळमध्ये काम सुरू होतं आणि त्या कंत्राटदाराचं म्हणे भोपाळमध्ये काम सुरू असताना तिथं स्थानिक काहीतरी अडचण झाली, मोठा पेच पडला आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एका फोनवर भोपाळ मधली समस्या सोडवली. ज्यांनी मदत केली, ज्यांनी उपकार केले त्याची जाण ठेवण्याची आपली संस्कृती असते. आदरणीय पवार साहेबांनी भोपाळ मधला विषय सोडवला, मदत केली. पण लोकसभेला मात्र मोहोळ विधानसभेमध्ये सुप्रिया सुळे नावाची एक भगिनी शोधण्याचं काम याच माणसाने जर केलं असेल तर याला उपकाराची जाण ठेवणं म्हणतात का? आणि मग अशा वेळी म्हणावं लागतं तात्या हे वागणं बरं नव्हतं. आणि गंमत अशी असती देवाच्या काठीला आवाज नसतो आणि त्याच पद्धतीनं
सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारले कुठे. आणि त्यामुळे हा तालुका पवार साहेबांच्या विचारानं चालणार आहे. सोलापूर जिल्हा पवार साहेबांच्या विचारानं चालणार आहे. हाच तो सोलापूर जिल्हा आहे जिथे पवार साहेबांना गुलाबाच्या पाकळ्या अंथरून पवार साहेबांचं स्वागत केलं होतं. सोलापूर जिल्ह्याच्या काळजात पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या काळजात सोलापूर जिल्हा आहे. आणि त्यामुळे मोहोळ विधानसभेचं एक फार मोठं एक गणित आहे. कारण गेले 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं ज्या पद्धतीचं वातावरण पाहिलं की आतापर्यंत ऐकलं होतं पायातली स्लीपर विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री विकत घेता येतात, हे पहिल्यांदा पाहिलं. 50 खोके आहे सगळ्यांच्या लक्षात. आणि तरी बी परत मत मागायला येतात बोके. त्यामुळे ही परिस्थिती असताना ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे, ज्या महाराष्ट्राला विकासाच्या राजकारणाची सवय आहे, इथं 50 खोके एकदम ओके आणि इथं तर मोहोळ विधानसभेत चालले 10%. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जर थारा द्यायचा नसेल, या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम जर द्यायचा असेल, तर ही निवडणूक केवळ आमदार निवडण्याची नाही, ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, तर माझ्या भावांनो ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. कारण गेल्या 2-2.5 वर्षात तुम्ही बघितलं असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकाला काही जण गेले. म्हणजे आधी 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फोडण्यात आली तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की अजित दादांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणं आम्हाला शक्य नाही. आणि त्यानंतर 27 जूनला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भोपाळमध्ये म्हणाले 70,000 कोटीचा घोटाळा. त्या सरशी भूकंप राजकीय झाला आणि अजित दादांच्या मांडीला मांडी लावून शिंदे बसले. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना ज्यांची ऍलर्जी होती तेच माननीय मुख्यमंत्र्यांना चालायला लागले. आणि मग प्रश्न पडला की राजकारणात, समाजकारणात तत्व, निष्ठा, स्वाभिमान या गोष्टींचा काही उपयोग होतो की होत नाही. म्हणजे मला आठवतं मोहोळ विधानसभेमध्ये 5 वर्षापूर्वी आलो होतो, नान्नज मध्येच आलो होतो आणि नान्नज मध्येच मत मागत असताना उमेदवारासाठी, उमेदवार तर बाहेरून आलेला उमेदवार होतो, बरोबर ना. आणि बाहेरून आलेल्या उमेदवारावर तुम्ही मत दिलं ते पवार साहेबांकडे बघून मत दिलं. आणि आता जर आमदाराला त्याचा विसर पडला असेल तर मागच्या फोटोची आठवण परत करून द्यावी लागेल. मत मोहोळ विधानसभा देणार ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडेच बघून देणार, हे आता निक्षून सांगावं लागेल. पार्सल पाठवायचं माघारी, पार्सल माघारी पाठवायचं. ते आता तुमच्या हातात आहे, काय पाठवायचं माघारी. पण 2-2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, जी परिस्थिती निर्माण झाली, एका पाठोपाठ एक रोजगार गेले. म्हणजे वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला. ही नुसती मोठी नावं नाही तर 5-5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून सरसकट गुजरातला गेली, इतर राज्यांमध्ये गेली आणि महाराष्ट्राच्या तरुणाच्या हातातोंडचा रोजगार हा हिरावला गेला. आणि मग सरकार जे म्हणत होतं विकासासाठी, त्या सरकारचा खरा चेहरा काय होता माहितीये? दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का नंदी बैलासारख्या माना डोलावणारा सरकार होतं. विचार करा, 1760 वेळा पालकमंत्री पदासाठी यांना जाता येत होतं, ज्यांना वेगवेगळ्या खाते वाटपासाठी जाता येत होतं. पण 1 फूल आणि 2 हाफच्या सरकारला एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री असताना एकदाही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी एखादा मोठा रोजगार मागण्यासाठी जाता आलं नाही. गुलाबी जॅकेटवाले येऊन गेले का नाही गेले? गुलाबी यात्रा आली का नाही इकडं? हा का गुलाबीवाल्यांनी सोडून दिलं काय? का गुलाबीच ना? हा पण गुलाबी जॅकेटवाले जेव्हा इतक्या वेळा दिल्लीला जाऊ शकतात, ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री जेव्हा तुमची पोरं शाळेतलं खोड रबर घेतात ना,
त्या खोड रबरवर बी 18% जीएसटी आहे, शीस पेन्सिलवर 18% जीएसटी आहे, दयावर 5% जीएसटी आहे. दिवाळीला जर मोटरसायकल कोणी घेतली असेल तर त्या मोटरसायकलवर 28% जीएसटी आहे. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट घ्यायची असेल तर तुम्हाला द्यावे लागतात 128 रुपये. 28 रुपये तुमच्या खिशातले जातात आणि मग वेगवेगळ्या योजनातून तुम्हालाच परत दिले जातात आणि सांगितलं जातं बघा दिले का नाही. हे म्हणजे छप्पर काढून घ्यायचं ना अंगावर चादर टाकायची म्हणायचं बघ चादर दिली का नाही. म्हणजे काढून घेतलं छप्पर ना अंगावर टाकली चादर आणि राजा म्हणतोय उदार झाला. अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राचे अर्थमंत्री हा तुमच्यावरचा जो जीएसटी लादला जातोय या जीएसटी संदर्भात आवाज उठवण्यासाठी एकदा पण जीएसटी काउन्सिलला गेले नाहीत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री तुमचा आवाज उठवण्यासाठीच जात नसतील तर नेमका कोणत्या विकासासाठी ही भूमिका घेतली गेली हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या फक्त योजना येतात. गेल्या 2-2.5 महिन्यात तुम्ही पाहिलं असेल कुठली दिवाळीला गेला होता का बहिणीकडे भाऊबीज घातली का बहिणीला केली भाऊबीज केली. मग बहिणीच्या घरातून बाहेर निघाला का लगेच बॅनर लावला का नाही. एवढ्या रुपयाची भाऊबीज घातली केलं का असं. कारण सख्खी नाती आणि रक्ताची नाती या गोष्टी करत नाहीत. पण जेव्हा मतांसाठी अशा योजना कराव्या लागतात. साधी गोष्ट बघा मोहोळ विधानसभेमध्ये 61,000चं लीड बसलं. तब्बल 31 खासदार महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे निवडून आले. लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेला बहीण झाली लाडकी. आणि ही तशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती असल्यामुळे या वेगवेगळ्या योजनांचं पेव फुटलं. पण आपल्या बहिणीला हुशार आहेत कारण त्यांना माहिती आहे चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की 1500 में कैसे सिमट गई. आठवते ना 15 लाख. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ माहिती आहेत ना सगळे भाई दादा भाऊ. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि तेव्हा ही भावना आधी लक्षात घ्या. कारण बाळ जन्माला येतं जन्माला आल्यानंतर ज्याला ते व्हॅक्सिन देतो ना त्या व्हॅक्सिन पासून ते माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथराच्या कापडापर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरत असतो आपण. आणि आपल्या जीएसटीतून आपल्याच खिशातून काढलेले पैसे परत आपल्याच अंगावर टाकले जातात. आणि यांचा कोल्हापूरचा राज्यसभेचा खासदार काय म्हणतो की ज्या माता भगिनी इतर सभेला जातील त्यांचे फोटो काढून पाठवा. इथं भारतीय जनता पक्षाची मानसिकता लक्षात येते. इथं भारतीय जनता पक्षाची मनोवृत्ती लक्षात येते. एकीकडे सांगायचं योजना देतो पण या योजनेतून सन्मान दिला जात नाही. या योजनेतून तुमचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होतो. आणि मग हे 50 खोके एकदम ओके किंवा आता हे वेगवेगळ्या चिठ्ठ्या यायला लागल्यात. आता उगत तात्याला झोपू द्या. एवढ्या चिठ्ठ्या पाठवल्या तर कसं व्हायचं. म्हणजे आता तुम्ही सांगितलं दगड मुरुम खडी गाड्यांच्या हप्ते असं काय काय गोष्टी सांगायला लागले. त्यामुळं महाराष्ट्रात अशी चर्चा आहे की दिवाळी झाली लक्ष्मीपूजनाचा सण झाला तरी फार मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन होणार आहे का नाही चर्चा. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन जरी होणार असलं तरी सुद्धा माझ्या भावांनो ही वेळ भविष्य विकण्याची नाही. ही वेळ स्वतःचं स्वत्व विकण्याची नाही. कारण विचार करा ज्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी अमित भाई शहानी 2014ला सांगितलं होतं तुमच्या अकाउंटवर 15 लाख रुपये पाठवतो. त्यांनी निवडणूक झाल्यानंतर काय सांगितलं वो तो सिर्फ चुनावी जुमला था. बसले तुम्ही बोंबलत आधी मत देऊन. वो तो सिर्फ चुनावी जुमला था असं ज्यांनी सांगितलं त्यांनीच काल भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा हा प्रसिद्ध केला ज्यामध्ये लिहिलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार.
केव्हा? ही गोष्ट कशासाठी सांगतो की उद्या लक्ष्मी दर्शन होईल, उद्या एखादं पाकिट येईल, उद्या कोणीतरी आमिष दाखवेल, उद्या कोणीतरी भूल थापा मारेल, उद्या विकासाच्या भूल थापा मारतील. पण या महायुतीच्या सरकारच्या काळात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, दिवसाला 8. विचार करा, तुमच्या माझ्यासारख्या शेतकरी बांधवांपैकी 8 जणांच्या घरासमोर तिरडी ठेवली जाते, 8 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं, 8 कुटुंबातला कर्ता पुरुष हा आत्महत्या करतो. हे या महायुतीच्या सरकारचं पाप आहे. 2014ला हे सांगत होते सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, तेव्हा सोयाबीनला 5800 रुपये भाव होता. आता सोयाबीनला भाव आहे 3,200. पेट्रोल झालं डबल, डिझेल झालं डबल, खताच्या किमती झाल्या तिप्पट, आणि आमचा सोयाबीनचा भाव मात्र निम्मा. जी परिस्थिती सोयाबीनची, तीच परिस्थिती द्राक्ष उत्पादकांची, तीच परिस्थिती कांदा उत्पादकांची, तीच परिस्थिती कापूस उत्पादकांची. आणि मग ज्यांनी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली त्यांना आता सुट्टी नाही. ही गोष्ट मनावर कोरून ठेवा. काल माननीय पंतप्रधान आले होते. पंतप्रधान म्हणाले, जोर जोरात ओरडून सांगितलं पंतप्रधानांनी, उद्या सोलापूरला आहे, उद्या परत सांगतील की दोस्तों मित्रों महाराष्ट्र का हरियाणा होगा. माननीय पंतप्रधान जेव्हा हे वाक्य म्हणतील की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हरियाणा सारखी परिस्थिती उद्भवेल, तेव्हा माननीय पंतप्रधानांना सांगू शकाल, मनात खूणगाठ बांधा की माननीय पंतप्रधान महोदय, महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही, कारण टाइगर अभी जिंदा है. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मान्य उद्धव साहेब ठाकरे, मान्य राहुलजी गांधी यांच्या विचारानं महाराष्ट्र पुढे जात असताना, पुरोगामी विचारांनी महाराष्ट्र पुढे जात असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाने खिल्लत देऊ केली होती. तेव्हा खिल्लत म्हणत होते, आता विकास म्हणत असतील. तेव्हा खिल्लत देऊ केली होती. महाराजांनी मान खाली घालून औरंगजेबाला मुजरा केला नाही, तर महाराजांनी या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी, या माणसांसाठी संघर्ष पत्करला. आणि आज त्याच विचारानं पुढे जात असताना आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र हा झुकत नाही, महाराष्ट्र वाकत नाही, महाराष्ट्र विकला जात नाही, महाराष्ट्र सहसा पेटत नाही, पण महाराष्ट्र स्वाभिमानानं पेटला तर कुणाच्या बापाच्यानं विजत नाही. एवढी फक्त ताकद दाखवून द्या. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. वाजवा तुतारी. सोलापूर जिल्ह्यात एवढा कमी आवाज. आपल्याकडे संस्कृती आहे, आपल्याकडे परंपरा आहे. जर कोणी काही दिलं तर त्याचं स्मरण ठेवलं जातं. जी जगातली काही चांगली पुण्य आहेत त्यामध्ये तहानलेल्या पाणी देण्यासारखं दुसरं पुण्य नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवार असा दिलाय की ज्यांनी उन्हाळ्यामध्ये तालुका होरपळून निघत असताना तब्बल 70 टँकरच्या द्वारे घरोघरी पाणी पोचवलं. तहानलेल्या पाणी देण्याचं पुण्य जर कोणी केलं असेल तर ते राजूभाऊ खरे यांनी केलं. मगाशी बळीराम काकांनी सांगितलं 60-70 कोटीची रस्त्यांची कामं असेल, आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना एकच गोष्ट मोहोळ विधानसभेच्या सर्व मतदारांना, नानजकरांना कळकळीची विनंती आहे की उमेदवार फक्त राजू खरे नाहीत, उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, उमेदवार माननीय उद्धव साहेब ठाकरे आहेत, उमेदवार राहुलजी गांधी आहेत. आणि त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2 जुलैला जे काही झालं ना भावांनो, एकदा बापाला आठवून बघा. बापाने आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या असतात, हाडाची काढ केलेली असतात बापानी, त्याच्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं, पण पोराच्या डोक्यावर छप्पर केलेलं असतं. आणि विचार करा, आयुष्याच्या संध्याकाळी बाप जर त्या घराच्या समोर पडवीमध्ये बसला असेल आणि मागून कोणी बुलडोजर लावून घरच काढून दिलं तर कसं वाटेल?
स्वतःच्या बापाला त्या ठिकाणी ठेवून याचा एकदा विचार करा. ज्या बापाने घर उभं केलं, ज्या बापाने छप्पर दिलं, ज्या बापाने भिंती बांधल्या, ज्या बापाने त्या घरासाठी हाडाची काळ केली, त्या बापाच्या हातून ते घर काढून घेण्याचा प्रयत्न 2 जुलैला करण्यात आलाय. चिन्ह पळवलंय, पक्ष पळवलाय, नाव पळवलंय आणि आता तरी सुद्धा बाप अजून लढतोय आणि बाप लढणार, बाप जिंकणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी भावांनो, बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं. ही लढाई आपल्या बापाची आहे, त्या बापाला विजयी करण्यासाठी लढायची आहे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला विजयी करत असताना आदरणीय पवार साहेबांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू आपल्याला पुन्हा बघायचंय. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून राजू भाऊ खरे यांना विधानसभेत प्रचंड मताधिक्यानं पाठवा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.